नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. सामाजिक कार्यकर्त्या वीणा करंडे यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. गेली अनेक वर्ष सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या वीणा करंडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शेकडो महिला व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नाना नानी पार्क, पंचवटी कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे पार पडलेल्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स अर्थात CRPF येथे कर्तव्यात असणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच आगामी रक्षाबंधन सणानिमित्त सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना राख्या पाठवण्यात आल्या. या प्रसंगी CRPF कमांडंट संगीता चंद व 242 BN सारिका अशोक यांच्यासह अनेक रणरागिणी उपस्थित होत्या. या प्रसंगी मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके, यांच्या पत्नी सारिका शेळके, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक सुरेश धोत्रे, गणेश काकडे, सुरेश चौधरी, नाना कारखे, दिलीप खळदे, रामभाऊ गवारे, शोभा बेगडे, विशाल दाभाडे, शैलजा काळोखे, नितीन फाकटकर, ज्योती राजिवडे, उज्ज्वला जाधव, पुष्पक दाभाडे, प्रिया मोडक, शबनम खान यांच्यासह चौराई माता प्रतिष्ठान, जवेरी कॉलनी मित्रमंडळ कार्यकर्ते, मनकर्णिका महिला महासंघ, तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय होती. उपस्थित मान्यवरांनी वीणा करंडे यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचे कौतुक करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी ताईंना संधी मिळावी अशी आशा व्यक्त केली. कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके यांनी वीणा करंडे यांच्या कामाचे कौतुक करत, प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमांना मला त्या आवर्जून बोलवतात व मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याने त्यांची कामाची पद्धत मी जवळून पाहिली आहे. त्यांची समाजाप्रतीची तळमळ मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतानाच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशा सदिच्छाही मी देते या शब्दात शुभेच्छा दिल्या. तर शैलजा काळोखे, नाना कारखे, सुरेश चौधरी, दिलीप खळदे, नितीन फाकटकर, प्रिया मोडक, सुरेश धोत्रे यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये वीणा करंडे यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच आगामी काळात ताईंना नगरसेवक झाल्याचं पाहायला आवडेल अशा सदिच्छाही दिल्या. माजी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी शुभेच्छा देताना आवर्जून पक्षाच्या पडत्या काळात या लाडक्या बहिणी खंबीरपणे पक्षाच्या पाठीमागे उभ्या राहिल्या व त्यांच्यामुळेच पक्षाला ताकद मिळाली व आज मावळ तालुक्यात इतक्या सक्षमपणे राष्ट्रवादीची पाळेमुळे रोवली गेली आहेत. सुनील शेळके यांच्या आमदारकीच्या निवडणुकीवेळी सर्व लाडक्या बहिणींची खंबीर साथ त्यांना मिळाली. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदारांनी या लाडक्या बहिणीचा विचार करावा अशी इच्छा व्यक्त केली. या सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद व इथे उपस्थित सर्व माता भगिनींची साथ असेल व आमदारांनी मनात आणलं तर तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने मी येती निवडणूक नक्की लढवेल व जिंकेनही असे मनोगत वीणा करंडे यांनी व्यक्त केले. वीणा करंडे यांच्या कन्या डॉक्टर सायली यांनी आपल्या आईविषयी अत्यंत भावनिक शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. आईला नेहमी आम्ही एका खंबीर भूमिकेत पाहत आलोय व तिच्याकडून आजही प्रत्येक गोष्ट आम्ही शिकतोय या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अत्यंत नियोजनबद्ध अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद कालेकर यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थितीत केक कटिंग झाल्यानंतर सुग्रास अशा भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.